तर दिववाडी टीम आपण कुठेही जाऊ नका, एक सामना बॅलन्स आहे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला सुपर 3 मध्ये एक संघ क्वालिफाय करायचा आहे. मॅचला होईल इथून सुरुवात. सामनावीर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली ते म्हणजे एस एस इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय योगेश साहेबराव सपकाळ यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी देण्यात आल्या. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. टॉस जिंकला खऱ्या अर्थाने सुधीर माते 11 या टीमने टॉस जिंकून प्रथम यावेळी बॉलला तटवलंय. ऑफसाईडला बांधायचा प्रयत्न, गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. अकाउंट ओपन होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचं. माते 11 या संघाचं. माते 11 सुधीर हा संघ बॅटिंग करतोय. अभि आणि सुधीर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॅलेश कॅलिस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. वर्तुळ सर्कलचं पहिलं षटक राईट आर्म राऊंड द विकेटनं. हो, या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये मिस्टेक होते. कॅच ड्रॉप, डिरेक्ट हिट, काम बनून जाईन. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉडी स्प्रे इथे देण्यात आला त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व गणेशदादा चिकणे समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी बॉडी स्प्रे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली ते म्हणजे आदरणीय योगेश साहेबराव सपकाळ समाजसेवक एस एस इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा. त्यांचा मी आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ, यावेळी फुलर लेनचा बॉल होता. पंचांचा इशाऱ्याशी आपण वाट पाहूया. यास वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धाबा. यस, 2 धाबा मिळतील. स्कोर कार्डवरती 2 धाबा अंकित केल्या जातील. किरण फणसे आम्हाला धाबा संख्या सांगतील की टोटल 5 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 5 ऑन अ बोर्ड. राऊंडला विकेट गोलंदाज तयार. ओ, यावेळी इनसाइड आउट. हा फटका सजवायचा होता, कनेक्शन होत नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपण पाहिली. डॉट बॉलची समाप्ती. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. कॅलिश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 हे दमदार पर्व. दमदार पर्वामध्ये आपण याच्यामध्ये पर्व पहिलं आहे. धावसंख्या टोटल 5 लागली स्कोर कार्डवरती. हो, यावेळी देखील जडमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. मिडॉनमध्ये फिल्डर तैनात आहेत. तू मै कॉलिंग खराब राहिली आहे. आणखीन एक रनआउटची संधी, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुखरूपरित्या सेफ राहील. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. मिडॉनच्या क्षेत्ररक्षणाने कमरीचा थ्रो केला. क्विक आर्म ॲक्शनमध्ये थ्रो केला आणि त्या कारणामुळे धाव या बॉलवरती नाहीये. टोटल आपण पाहिलं एकंदरीत धावसंख्या 5 लागले स्कोर कार्डवरती. याच दरम्यान दर्शनाताई सनस समाजसेविका यांचंही इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मॅडम, आपण यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यावेळी देखील फलंदाज बाद होईल. याच दरम्यान आपण पाहतो दर्शनाताई सनस समाजसेविका यांचं इथं शुभागमन होतंय. ताई, आपण यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 मध्ये आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांच्या समवेत रोहन सईद सरांचं देखील इथं शुभागमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
नवीन फलंदाज आयुषला आपण पाहतोय पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते, कनेक्शन झालं नाही. हाही बॉल डॉट आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोरकार्ड वरती 2-5. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे, दर्शनाताई सनस या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. समाजसेविका आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण क्रिकेटचा सोहळा पाहतोय गोळेवाडी गावच्या माध्यमातून आणि या सोहळ्यासाठी, हा सोहळा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी दर्शनाताई सनस या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आपण पाहिलं दुपारचं सत्र आहे आणि क्रिकेटचा रंग आता मात्र इकडे आपण पाहायला मिळतो आणि अंतिम काही मॅचेस आजच्या दिवसामधल्या महत्त्वाच्या आहेत. चांगले सामने देखील पाहायला मिळत आहेत. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. तर याच दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वर दादा गोळे यांचं देखील शुभागमन होत आहे. साहेब, आपण या अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दाजी सरस यांच्या पावलावर पाऊल ठेवून खरं तर दर्शनाताई हे आपल्याला पाहायला मिळतात. समाजसेविका आहेत आणि अगदी त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रथमेश सरस आमचे परम मित्र आहेत, ते देखील ऑनलाईन जर पाहत असेल त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहिली टोटल 2-6 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. बॅटिंग करत असताना माथे 11 सुधीरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राट्टा माउर द विकेटने गोलंदाज तयार. हो, यावेळी कट करण्याचा प्रयत्न गलीच्या क्षेत्रामध्ये, गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल फक्त, सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. धाव पलकावरती धावा येत नाहीत, मोठे फटके मारावे लागतील, खेचावे लागतील. धाव संख्या 7 ऑन बोर्ड, 7 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 2 गडी गमावलेत. इथून मात्र 40-45 धावा येणं गरजेचं राहील पहिल्या सत्रामध्ये, कारण खेळपट्टी देखील तितकीच ठणक आहे. उन्हाचा तडाखा आणि त्या कारणामुळे बॉल देखील जास्त ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळी देखील लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. पुन्हा एकदा बॉल गोशांगी क्षेत्रामध्ये, डी झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती देखील सिंगल धावा मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 1ने पुढे 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. स्कोर कार्डवरती 2-8. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये रोशन याला आपण पाहतो. 2 धावा डी झोनमध्ये आपण पाहिल्या. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला, टेक ऑफ झाला आणि त्या कारणामुळे हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, कनेक्शन झालं नाही. हाही बॉल डॉट आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारू दिले नाहीत. त्याचं कारण एकच की अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. सुपर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. 4 बॉल डिलिव्हर केलेत. टोटल 3 धावा फक्त रोशनने खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपली रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आहे रोशनला. पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक गोलंदाज सज्ज राहील रोशन. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. टोटल 8 ऑन बोर्ड, 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुढील मॅच विनर असा सामना खेळवला जाईल. म्हणजेच एकंदरीत BCC करंजे आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो त्यांना 2 हात करेल, यामध्ये तील मात्र शंका नाहीये. हो, यावेळी खूप टप्प्याचा बॉल ऑन साइडला प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. वॉट अ फिल्डिंग, एफर्टला जवाब, कमिटमेंट तितकीच चांगली. बॉल अडवला जातोय, धावा वाचवल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंगचा दर्जा काय असतो ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून टप्पा खाली बॉल हुक केला, ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डिंगला जवाब, कमालीचा एफर्ट पाहायला मिळतोय.
या बॉलवरती धावा वाचवल्या जात आहेत. टोटल या बॉलवरती धावा मिळतील त्या म्हणजे सिंगल मिळेल, फक्त सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर धावसंख्या 9 आपण पाहतोय. रिदम थोडासा तुटला जातोय. थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. समाजसेविका दर्शनताई सनस यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांच्या समवेत रोहन सरांना देखील आपण पाहतोय. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोळेवाडी गावचे ग्रामस्थ देखील अगदी अतिथी मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत. भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या वतीनं जरूर जपली जाईल. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, वेल जज कॅच, रनिंग कॅच घेतले येईल. आणि याच दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वरजी घोळे साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करू. वेलकम. विकेटचं पतन, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही. त्या कारणामुळे आयुषची खेळ इथून संपुष्टात. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी चांगली प्रतिभानी स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आपण एकंदरीत पाहाल, गावावरून ट्रॅव्हल करून बरेच ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत. आधारस्तंभ आपण पाहतोय. शांतारामजी घोळे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुदेशजी घोळे, संजयजी घोळे, अनिल घोळे, प्रकाशजी घोळे, संतोष घोळे, प्रदीप घोळे आणि दत्तू घोळे यांचं आपल्याला चांगलं मोलाचं सहकार्य सर्वांचं लाभलं. आणि स्पर्धा सफल करण्याचं खरं तर त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. असं म्हणतात ना, कोणतीही स्पर्धा सफल करण्यासाठी तन मन धन आणि धनाच्या पाठीराख्यांची आवश्यकता असते. ती मात्र आम्हाला कुठल्याच कमी पडू दिली नाही. सर्व ग्रामस्थांचा मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करीत आहोत. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड स्पेल एक दिसरमध्ये फील्डर तैनात आहेत. कलेक्शन थोडंसं खराब राहिलं आणि त्या कारणामुळे क्विक सिंगल. अगदी चिच्या त्या चपळाईने हरणाचा वेग इथून दोन्ही फलंदाजांनी धारण केला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आणि आमचे साथी स्कोरर फणसे सर आम्हाला धावसंख्या सांगतील की टोटल 10 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. धावसंख्या डबल डिजिटमध्ये येऊन पोहोचले. 10 ऑन बोर्ड. तिसरा षटक प्रगतीपथावरती. 4 षटकानंतर आपण मान्यवरांच्या शुभागमनाकडे वळणार आहोत. जरूर शुभागमन सर्वांचं केलं जाईल. असं म्हणतात ना, खऱ्या अर्थाने आकाशाला शोभा चांदण्यांची आणि झाडांना शोभा पाना फुलांची आणि व्यासपीठाला शोभा खऱ्या अर्थाने मान्यवरांची. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. अगदी धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. मोठे फटके मारू दिले जात नाहीत. 3 बाद 10 धावा स्कोर कार्डवरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अक्षयला आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी केली जाते अक्षयच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 18 अगदी विराट कोहलीची आठवण करून देणार आहे ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल, यावेळी पंचांचा इशारा, यासाठीच वाईट बॉल. बॉल टेकअप झाला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल राईज होताना आपण बॉलला पाहिलं. त्या कारणामुळे पंचाने या बॉलला लगेच दंडित केलं. वाईट बॉलची सांगता आपण पाहतोय. वाईट बॉल आहे. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल पंच दर्शवत आहेत. एक्झॅक्टली वाईट बॉल. त्या कारणामुळे आपण पाहतोय एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 11 या आकड्यावरती. तो यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं होत नाहीये. सिंगल धाव मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे चाललंय. 12 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. अक्षय तिसऱ्या षटकामध्ये. माते 11 या संघाला आपण पाहतो. दोन्ही एकाच गावातील या दोन टीम आहेत. माते 11 विपक्ष माते 11. फक्त कॅप्टन चेंजेस पाहायला मिळतील. सूरज कॅप्टन एक टीमचे आहेत आणि सुधीर एका टीमचे कॅप्टन आहेत. सुधीरची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि चांगला खेळ साकार करण्याचा जरूर प्रयत्न करतायत, परंतु यश मिळत नाहीये. संघर्ष करतोय फलंदाजीसाठी. आणि इथून मात्र खराब बॉल. या बॉलवरती आपण पाहिलं तर पंचाचा इशारा वाईट बॉलचा. वाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव जरूर जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 13 ऑन बोर्ड. 13 धावा. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल.
कारण इथून टोटल चांगली बनवायची असेल तर चौकार षटकार मारावे लागतील, खेचावेच लागतील. टोटल फक्त 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत, परंतु चौकार षटकार मारणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह येऊन ठेवलंय. हो, यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी, झेलचा प्रयत्न केला जाईल. डाऊन दी बॉल फिल्डर, यस कॅच, वेल जज कॅच मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का, चौथ्या विकेटचा इथून पतन होईल. माते टीमला चौथा हादरा. चार बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 13 वरती 4. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तरी आपण पाहतोय. 13 धाब्यांवरती 4 गडी गमावलेत. नेक्स्ट मॅच विनर विनर, विजेता विजेता, म्हणजेच की करंजे. आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना फाईट बॅक करणार आहे. त्यामुळे बीसीसी करंजे टीम आपण कुठेही जाऊ नका. लोअर फुल टॉस, ऑफ साईडला बॉल, थ्रू द एक्स्ट्रा कव्हर मारण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन लाभ जबाब होता, फिल्डिंग एफर्ट तितकंच चांगलं. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक राहील. अंतिम बॉल, अजून एक फ्रेश ओव्हर शिल्लक आहे. त्यानंतर अजून 2 सामने बॅलन्स आहेत. हो, यावेळी फुल टॉस पद्धतीचा बॉल, दिशा दाखवले, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, हाय अँड हँडसम, क्वालिटी हिट, षटकार. अंतिम बॉलवरती शेवट गोड केलाय. सुपर बॅटिंग. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पुढे जाईल. टोटल 20 धावा स्कोर कार्डवरती 3 षटकाच्या अखेरीस. तर 3 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा 4 बाद 20. बॅटिंग करत असताना माथे 11 या संघाला आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक 30,000 रुपयाचं आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम पारितोषिक आलं ते म्हणजे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व स्वप्नील शेठ पवार दादा, संघ मालक समर्थ 11 चे आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने पाहतो 20,000 रुपये, ज्याच्या माध्यमातून आम्हाला आलं. आदरणीय डॉक्टर अमोल राजाराम धोंडे समाजसेवक, ज्याच्या माध्यमातून आम्हाला 20,000 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलं. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, आम्ही टायमिंग झालाय. डाऊन द बॉल, विकेट किपर कोणतीही करणार नाही चूक. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना माथे 11 टीमला, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. ज्यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं कैलासवासी दिलीप घोडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो महेंद्र दादा घोडे यांच्याकडून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले ते म्हणजे कैलासवासी तानुबाई महादेव कळंबे जीजी यांच्या स्मरणार्थ श्री संजय सकाराम घोडे दादा यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व चषक आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये किंग्स ट्रॉफी आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला किंग्स ट्रॉफी इथून देण्यात आल्या. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आदरणीय संजय दादा घोडे यांचं. आणि वैयक्तिक चषक आपण पाहिले तर आदरणीय प्रमोद दादा चिकणे संघ मालक शिवांक 11 या टीमचे आहेत. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आपण पाहिलं यूट्यूब सौजन्य, ज्याच्या माध्यमातून यूट्यूबची सेवा आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळी डाउन ट्रॅक, सुपर स्ट्रोक, स्लॉट मध्ये बॉल पाठवले, प्लॉट मध्ये चेंडू सीमा पार, षटकार.
YouTube लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो श्री प्रशांत घोडे दादा तसेच प्रशांत दादा कळंबे अक्षय दादा घोडे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली त्या समाजसेवक आदरणीय सचिन दादा बेलोशी यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील हार्दिक आभार. आणि समालोचक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले ते म्हणजे आदरणीय श्रीकांत दादा घोडे शहाजी दादा घोडे यांच्या माध्यमातून समालोचन सौजन्य करण्यात आले त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. मालिकावीर सौजन्य श्री संतोष दादा वाडकर अध्यक्ष वाई पश्चिम भाग यांचा देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार. आणि यावेळी देखील आपण पाहिलं पंचांचा इशारा येतोय या सेटेचा मायटी क्लास प्युअर हिटिंग चेंडू सीमा पार अजून एक चांगला दर्जेदार स्ट्रोक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. टोटल 32 धावा स्कोर कार्डवरती धावसंख्येसाठी संघर्ष करत होता माते 11 टीम परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या उभारली जाते. अंतिम षटकामध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले ते म्हणजे प्रतिनिधी आयु विमा महामंडळ श्री अजित दादा बरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देण्यात आले त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य कैलासवासी महादेव कळंबे यांच्या स्मरणार्थ श्री आकाश कळंबे यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज त्यासाठी सौजन्य ट्रॉफी दिलेली आहे त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री दत्तादादा शेलार यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. रायझिंग स्टार सौजन्य आपण पाहतो कैलासवासी राजाराम भैरू वाडकर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन राजाराम वाडकर यांच्याकडून त्यांचा देखील हार्दिक आभार. आणि यावेळी पुन्हा एकदा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत आणि इथून अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 6 धावा निश्चितरित्या मिळाल्या असत्या एफर्ट चांगलं होतं त्या कारणामुळे इथून धावा कंप्लीट केल्या जातील त्यामध्ये टोटल 1 धाव शॉट आहे त्यामुळे टोटल 5 हाताच्या धावा किती ग्राह्य धरल्या जातील 2 ना टोटल 2 धावा मिळतील. षटकार किंग सौजन्य आदरणीय सुनील दादा वाडकर याचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. चौकार किंग सौजन्य श्री बापूदादा घोडे समाजसेवक आहेत त्यांचा देखील हार्दिक आभार. आणि प्रेक्षणीय सामना चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी देण्यात आली ते आमचे आदरणीय प्रकाशदादा घोडे समाजसेवक त्यांचा देखील हार्दिक आभार. चेंडूची पूर्तता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली ते आमचे युवराजदादा चव्हाण त्यांचा देखील हार्दिक आभार. सर्व दानशूर दात्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. टोटल धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा 37 आणि 38 धाब्यांचं लक्ष. चला आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू सो मच. आपण आता इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून गोळीवाडी गाव आणि गोळीवाडी गावची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ओम गोकर्णेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 1 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय अर्थातच मुख्य व्यासपीठावरती कोपरखिंडी विभागातील लोकप्रिय समाजसेवक नेहमी क्रिकेट आणि क्रिकेटच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय दाजी सनस यांची सुकन्या या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थातच समाजसेवा ही त्यांच्या घरातूनच सुरुवात होते आणि या समाजसेवेचा वासा ज्यांनी खरा त्याने आपल्या हाती घेतला अर्थातच दर्शनाताई सनस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या संपूर्ण गोळीवाडी गावच्या माध्यमातून आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी संपूर्ण गोळीवाडीच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सर्वांनी या आपण दर्शनाताई सनस यांचा एक विशेष सन्मान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अनिल गोळे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. अनिल दादा गोळे
आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या सर्वांनी आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी केलं आहे, अर्थातच कोपरखैरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक अनेक वर्ष खऱ्या अर्थाने कोपरखैरणे विभागामध्ये ज्यांच्या हातातून समाजसेवा केली जाते, अर्थातच वाईचे सुपुत्र आपणा सर्वांचेच लाडके सन्माननीय दाजी सनस यांच्या सुकन्या दर्शनाताई सनस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अनिल दादा सन्नस यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आयोजक संपूर्ण गोळीवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दर्शनाताई सनस यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. क्रिकेट प्रेमी आहेत आणि संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. संपूर्ण गोळीवाडीच्या माध्यमातून हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उपदार शाल तथा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दर्शनाताई सनस यांचा एक सन्मान करतोय. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या द्या. दर्शनाताईंसाठी क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे, त्या कारणाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला त्यांचं बहुमूल्य सहकार्य आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तथा या क्रिकेट स्पर्धेची गोड आठवण भेट एक आकर्षक ट्रॉफी देखील त्यांना आपण देत आहोत. त्याचबरोबर रोहित दादा सईद यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रोहित दादांचा देखील एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संपूर्ण गोळीवाडी गावच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि आलेल्या आमच्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आज गोळीवाडी गावच्या माध्यमातून हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट अर्थातच एक आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाते. थँक्यू सो मच दर्शनाताई सनस, आपलं मनापासून आभार. आपण या संपूर्ण क्रिकेट सोहळ्यासाठी आपला वेळात वेळ काढून आपण भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे सन्माननीय दाजी सनस, आपलं देखील मनापासून आभार, कारण आपल्या विशेष सहकार्यामधून ही गोळीवाडी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा लवेश सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच संतोष देसाई सर. मान्यवरांचा शुभ सन्मान खरं तर आपण पाहिला. समाजसेविका दर्शनाताई सनस यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती पाहिला. ताई आपण आलात, आपण या स्पर्धेला छान छान लावले त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. हो, पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल मिडॉनला बीट करत चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री, चौकार. चार धाबा आल्या आणि 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या आपण पहिले अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना माथे 11 सूरज या टीमची. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते राज आणि नॉन स्ट्राईकिंगवरती समीर. गोलंदाजी ट्रॅकवरती भूमिक. वर्तुळ सर्कलमधलं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाला आपण पाहतोय दाजी सर, आपलं दाजी सनस यांची सुकन्या आपण पाहतो. खरं तर दर्शनाताई सनस इथून या स्पर्धेला खरं तर निरोप घेत आहेत. आणि यावेळी लाऊड फील केले जाते, पण त्याचा इशारा येतोय. कॉलिंग खराब राहिली आणि त्या कारणामुळे इथून मात्र पहिला हादरा लागलाय बॅटिंग करत असताना माथे 11 टीमला.
तर रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा लागला. कॉलिंग खराब होती दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्या कारणामुळे माथे 11 सूरज याच्या टीमला पहिला हादरा. टोटल एकंदरीत विचार केला तर 37 धावेचं लक्ष आहे. 37 केला 38 धावेचं लक्ष आहे. 38 धावेचं लक्ष असताना आपण पाहतो 9.3 ची सरासरी गाठीच्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज राज चिखेली संपुष्टात आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकांतला आपण पाहतो. चला BCC करंजी टीम आपण संपर्क सदा. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो तुम्हाला फाईट बॅक करणार आहे. ॲटम ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. आतल्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. लाऊड फील केले जाते पुन्हा एकदा. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. जशा तसं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे. मागील आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये पॅडी धावा येत नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटका आणि चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा जलद गतीने धावसंख्या चांगली उभारली माथे 11 सुधीर यांच्या या टीमनं. टोटल धावसंख्या 37 आणि 38 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमच्या समवेत आपण खऱ्या अर्थाने पाहतो मोरिया टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा अर्थातच आमचे परम मित्र पॅडी ढवळे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. हो, यावेळी देखील शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. त्या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव बॉलची सांगता, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला कॅपिटलाइज करू द्यायचं नाही, कारण धावसंख्या स्कोरकार्डवरती कमी आहे असा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहतोय. भूमिक गोलंदाजी ट्रॅकवरती आणि भूमिकच्या माध्यमातून अगदी तिखट मारा गोलंदाजीच्या माध्यमातून केला जात आहे सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. ॲटम ओव्हर द विकेटला पुन्हा एकदा लॉप करायचा आहे. बॉल लॉंग स्टॉप रिझनमध्ये गोक्षांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. चला बॉलची लगेच पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती फक्त सिंगल आली. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल 5 लागले. 5 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. बॉल्स लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. स्वयंसेवक जर आपण तिथे उपस्थित असाल तर चेंडूची पूर्तता आपण लगेच करा, किंवा जुना बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. जुना बॉल देता येणार नाही कारण पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 5 लागले स्कोरकार्डवरती. जुना बॉल नवीन न्यू पहिली ओव्हर आहे, त्या कारणामुळे नवीन बॉल इथून देण्यात येणार आहे. चला नवीन बॉल द्या. चला बॉलची पूर्तता लगेच करा, जेणेकरून जो फलंदाजाचा रिदम आहे, जो गोलंदाजाचा रिदम आहे, तो तुटला जाणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्या प्रकारे गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून थोडासा ब्रेक आला तर मात्र ब्रेक नंतर काही घडू शकतं. चांगली बॅटिंग देखील होऊ शकते, चांगली गोलंदाजी देखील होऊ शकते. त्यामुळे जो रिदम आहे तो मात्र तुटता कामा नये. धावसंख्या 5 लागले स्कोरकार्डवरती. एक गडी बाद झालाय. पहिल्या षटक प्रगतीपथावरती अप्रतिम गोलंदाजी मुंबिक या गोलंदाजाची आपण पाहतोय. हो, या बॉलवरती प्रहार केला, हॅमर करण्याचा प्रयत्न. लॉंगो आपला क्लिअर करत बॉल चेंडू सीमा पार. फलंदाज सूर्यकांतच्या बॅटमधून हा षटकार.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 11 वरती एक मॅजिक आकडा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1-1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक बाद 11 बॅटिंग करत असताना माथे 11 या संघाला आपण पाहतो. सूरज ची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. टोटल 37 धाबा 38 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. एक षटकार बगलता रोशन चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती, परंतु अंतिम बॉल कशा प्रकारे तुम्ही डिलिव्हर करता हे फार महत्त्वाचं असतं. शेवट गोड करणं फार गरजेचं आणि ते मात्र शेवट गोड करताना आणि भूमिक या गोलंदाजाला षटकार आला आणि षटकाचं विश्लेषणच बदलून टाकलं. टोटल 11 धाबा स्कोर कार्डवरती. विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आपण पाहिलं एकंदरीत 27 धाबे संख्येची आवश्यकता आहे. हो, यावेळी आपण पाहतोय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल डी झोनमध्ये. या बॉलवरती देखील सिंगल. चला बॉलची लगेच पूर्तता केली पहा स्वयंसेवकांच्या माध्यमातून. आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल पहा. अगदी दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पर्व पहिलं आहे असं वाटत नाही की पर्व पहिलं आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेला लाभली गेले आणि डे क्रिकेट स्पर्धा म्हटलं, नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटलं की कोणतीही स्पर्धा असो, पण ती सफल करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. या स्पर्धेचे आधारस्तंभ खऱ्या अर्थाने आपण पाहतो. शांतारामजी गोळे साहेब, सुद्धेजी गोळे साहेब, संजयजी गोळे साहेब, अनिलजी गोळे साहेब, प्रकाशजी. ओ क्लीन बोल्ड 3 4 चेत. क्या बात है, वॉट अ डिलिव्हरी, सुपर बॉल. क्लीन बोल्ड केला जातोय. इथून मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय बात आहे, सुपर बॉल. शॉटमध्ये बॉल डिलिव्हर केला होता, समजलाच नाही फलंदाजाला. ज्या प्रकारे बॉल आला, बॅट उचलल्याने बॉल निघून चालला. यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल. क्लीन बॉल आणि इथून मात्र खेळी संपुष्टात होईल. फलंदाज बाद होतोय सूर्य समीर आउट झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅलिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅलिस म्हटलं की साऊथ आफ्रिकेतला जॅक कॅलिस आम्हाला निश्चित आठवतो. एक ऑलराऊंडर म्हणून जॅक कॅलिसने सातत्याने साऊथ आफ्रिकेसाठी चांगलं क्रिकेट खेळलं आणि मैदानाच्या आतमध्ये माते 11 टीमकडून कॅलिस नव्हे तर कॅलिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. अशा प्रकारे इथून खेळ साकारला जाईल हे पाहावं लागेल. टेनिस क्रिकेट स्पर्धा देखील फार पुढे चालले. रोजगार निर्मितीचं साधन झालंय. पूर्वी असं नव्हतं, परंतु पनवेल क्रिकेटमध्ये, रायगडमध्ये असो, नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी टेनिस क्रिकेट पुढे गेले, जेणेकरून ISPL देखील खेळाडूंना खेळण्याची संधी. त्या प्रकारे ओमसाई MTC लाईव्ह आपण पाहतो. कोणतेही लाईव्ह प्रेक्षेपण असो, त्यामध्ये खरं तर खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करेल, जो कोण गोलंदाज करेल चांगली गोलंदाजी, त्याला देखील आपण पाहतो खरं तर व्हायरल होती रील. आणि त्या कारणामुळे नाव चर्चित होतं फलंदाजाचं असो किंवा गोलंदाजाचं. त्यामुळे ISPL देखील आपण पाहतो गेले 2 वर्ष आणि ISPLने देखील पॅडी एक रूल केला की जेणेकरून ISPL तुम्ही जर स्पर्धा खेळत असाल तर मात्र ती स्पर्धा सोडून ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होतील तिथे तुम्ही सहभाग नोंदवू शकत नाही. आणि त्याचं एकच कारण की आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला चान्स मिळावा आणि जेणेकरून प्रत्येक खेळाडूला आपण पाहतो तेच खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज जात असते आणि थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली संकल्पना ISPLच्या माध्यमातून. ज्या ज्या खेळाडूंना चान्स मिळत नाही त्या खेळाडूंना मात्र नवके चेहरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतील. आणि इथून आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर जे स्वयंसेवक आहेत त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तितकं कमी. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं काम आदरणीय नितीन गोळे, आदी गोळे, युवराज चव्हाण, शुभम गोळे, पियुष गोळे, ओमकार गोळे, ओमकार किशोर गोळे, ओमकार शांताराम गोळे, विकास गोळे, यश शिवाजी गोळे आणि बापू गोळे या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावेळी लॉंग ऑनला क्लिअर केलाय. सुंदर बॅटिंग, नेत्रदीपक शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. प्रशांत गोळे यांचं देखील नाव राहून गेलं. विनायक गोळे यांचं देखील चांगलं योगदान आहे या स्पर्धेला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि विनायक गोळे म्हटलं की क्रिकेटची प्रचंड आवड विनायक गोळेंना आपण पाहतो. क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटला देव मानणारे व्यक्तिमत्व म्हटलं की विनायक गोळे यांचं मी आवर्जून नाव घेईल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत.
यावेळी मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाबीच्या मदतीनं किरण फणसे सर आमच्या समोर जोडले. धाव संख्या सांगतील आम्हाला टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा स्कोर कार्डवरती. कोणता संघ जिंकेल? दोन्ही टीम एकाच गावातल्या, त्यामुळे इथून कोणताही संघ जिंको त्या संघाने मात्र चांगला खेळ साकार करावा अशी अपेक्षा असेल दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना, कारण दोन्ही एकाच गावच्या टीम आहेत. आता येणारे बिलिंग कॅल्क्युलेशन येणारे 12 बॉल आणि 17 धाब्यांची गरज आहे. 2 षटकाच्या क्रेज 2 बाद 21 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 12 बॉल 17ची गरज. हॅलो शेख, चला थोडा स्पीडअप करा. अजून 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच करंजे, बीसीसी करंजे विपक्ष या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो. वाईट बॉल आहे पण त्याचा इशारा येतोय. 22 धाबा स्कोर कार्डवरती. 12 बॉल 16 धाबींची आवश्यकता. महाते 11 सूरज यांची ही टीम आपण पाहतोय. कॅप्टन आहेत सूरज. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅलिश आणि सूर्यकांत 2 खेळाडू. हो, यावेळी इनसाइड आउट फटका सजवायचा होता. बॅकवर्ड पॉईंटला क्लिअर करायचं होतं. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. 11 बॉल 15. ही षटक फार निर्णायक राहील. या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजाला. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. या षटकामध्ये कमीत कमी धावा कशा प्रकारे येतील आणि शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा कशा राहतील याचा प्रयत्न पियुषचा जरूर राहणार आहे. हो, यावेळी शरीरापासून दूर ठेवला आहे. पंचाच्या इशारा तो ऑफ साइड ऑफ स्टंप बॉल. वाईट बॉल इथून घोषित केलाय. षटकातला दुसरा वाईट बॉल. पहिला बॉल देखील वाईड होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तिसरा बॉल वाईड असं विश्लेषण राहिलंय षटकाचं. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 11 बॉल 14 धावेची गरज. 11 बॉल 14 रन्स नीडेड. हो, यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे पण त्याचा इशारा येतोय इट इज अ फेअर डिलिव्हरी. टप्पा करायचा बॉल सरळ झाला आणि त्या कारणामुळे हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल फेकावे लागतील या मॅचमध्ये. आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर पियुषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघर्ष करत असताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक साईडला महाते 11, दुसऱ्या साईडला देखील महाते 11 आहे. दोन्ही एकाच गावच्या 2 टीम. यावेळी अखेरीस लॉप केलाय बॉलला. उंच बॉल जातोय. डाऊन द बॉल. फिल्डर तैनात आहेत. अभि कोणती करणार नाही इच्छुक आणि इथून मात्र कॅश घेतली जाईल. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना माते 11 टीमला. फलंदाज इथून बाद होईल तो म्हणजे कॅलिश बाद. तर बँक ऑफ बडोदाचे आपण पाहतो. खरं तर बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत आहेत आदरणीय अंकुश चिकणे साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब, आपण आलात. आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगली गोलंदाजी पियुषच्या माध्यमातून आपण पाहतोय. 9 बॉल 14 धावेची गरज. उर्वरित 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी या षटकातला. ओ क्या बात है. सुरेख लेन. लाईन तितकीच चांगली पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर स्विंग. स्विंग अँड मिस. या मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय माते 11 सुधीर. याचा हा संघ. सुपर गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा मैदानाच्या आतमध्ये पियुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल डॉट आणि जसे डॉट इथून बॉल बॅटिंग खेळले जातील ना तसं मात्र दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये जरूर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल माते 11 सूरज.
याचा हा संघ आपण पाहतोय. त्यामुळे इथून डॉट बॉल विकेट मॅचमध्ये शिरकाव करतील तर एखादा मोठा फटका मॅचच्या विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. हो यावेळी खराब बॉल पंचाचा इशारा येतोय. स्लोअर वन बॉल होता आणि बॉल शरीरापासून फार दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलची सांगता. हे व्हाईट बॉल थांबावे लागतील पियुष या गोलंदाजाला कारण धावसंख्या स्कोर कार्डवरती कमी आहे. येणारे 8 बॉल 13 धाब्याची गरज आणि उर्वरित 2 बॉलवरती मोठा फटका इथून जर आला तर मॅचमध्ये मजा राहणार नाही. त्यामुळे डॉट बॉल विकेट्स या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट राहतील. विकेट्स टोटल गमवलेत खऱ्या अर्थाने 3. 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मधल्या फळीतील बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करतायत. एक साईडला सूर्यकांत आणि त्यांना साथ देत असताना प्रतीकला आपण पाहतो. सरसर मारण्याचा प्रयत्न थोडासा दबाव निर्माण होतोय गोलंदाज पियुषच्या वरती. यावेळी वाईड +1 अशा 2 धाबा. खराब गोलंदाजी आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये. पियुषने ज्या प्रकारे पहिल्या 3 बॉलवरती गोलंदाजी केली चांगली गोलंदाजी होती. आता मात्र षटकातले आपण पाहतोय अतिरिक्त अवांतर बॉल फेकले जात आहेत. याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने पाहतो गोळेवाडी गावचे सुपुत्र ज्यांचे आपण पाहतो मुंबई पोलीस दलात निवड झाले आदरणीय ओम मनोहर गोळे यांची आपण पाहतो पोलीस दलामध्ये निवड झाली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करतो. कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळतं एक्झॅक्टली विकेट किपरच्या मागे. ओम मनोहर गोळे यांचे पोलीस दलामध्ये निवड झाले नियुक्ती झाले त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून ओम गोकर्णेश्वर चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो त्यांचं. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 8 चेंडू 11 धाब्यांची गरज. आव्हान थोडंसं अवघड होतं सोपं बनवलं जाते पियुषच्या माध्यमातून कारण पियुषचे अवांतर हे बॉल या मॅचमध्ये बरेच काही सांगून जातील. हो यावेळी हॅमर करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे डीप मध्ये. लॉग ऑन क्लिअर होतोय का? यस डेफिनेटली क्लिअर केला जाईल आणि चेंडू या 4 धाबा इतका षटकार आलाय. पंचांचा इशारा येतोय. स्लाइटी ब्युटी इट्स ऑल माइटी हिट. शानदार षटकार. मच नीडेड 6 रन. याच दरम्यान आपण पाहतो विशाल दादा चोरगे आणि त्यांच्या समवेत गणेश दादा चिकणे साहेबांचं इथं शुभ आगमन होते ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतो सामनावीरच्या ट्रॉफ्या मला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या. आदरणीय योगेश दादा सपकाल समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून बॉडी स्प्रे देण्यात आला ते सौजन्य गणेश दादा चिकणे समाजसेवक यांचं इथं शुभ आगमन होते. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सामना खुला केला जातोय. चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा पार. एम.एस. धोनी टाईल सामना फिनिश. हार्दिक अभिनंदन महाते 11 टीम सूरज यांच्या टीमनं हा सामना जिंकलाय. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम महाते 11 सुधीर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष केला त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार.